12 जून 2025 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली। अहमदाबादवरून लंडनला जाणारं विमान कोसळलं आणि या अपघातात 241 जणांनी प्राण गमावले। याआधीही अशा अनेक भयंकर विमान दुर्घटना आपल्या देशात घडल्या। त्या कोणत्या सांगते। 1 जानेवारी 1978 एअर इंडियाचं 855 हे विमान मुंबईतील वांद्रे किनाऱ्याजवळ टेक ऑफ केल्यानंतर अगदी काही वेळातच अरबी समुद्रात कोसळलं। यात सर्व 349 प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला। त्यानंतर 12 नोव्हेंबर 1996 दिल्लीजवळ हरियाणाच्या चरखी दादरी परिसरात 2 विमानं एकमेकांना धडकल्याची घटना घडली। एक होतं सौदी एअरलाइन्सचं 763 विमान तर दुसरं होतं कझाकिस्तान एअरलाइन्सचं 1907 विमान। या अपघातात 349 लोकांचा मृत्यू झाला। 17 जुलै 2000 पटणामध्ये अलायन्स एअरचं बोईंग 737-2A8 विमान कोसळलं। यात 56 प्रवाशांचा मृत्यू झाला। एका सरकारी रहिवासी कॉलनीवर हे विमान कोसळलं होतं। यानंतर 7 ऑगस्ट 2020 केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाच्या एक्सप्रेस बोईंग 737-800 विमानाचा अपघात झाला होता। यामध्ये 17 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला तर 138 लोक या घटनेत जखमी झाले होते। तर हे होते भारतातील इतर ठिकाणी घडलेले विमान अपघात।